शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी पशुपालन करतात. मात्र सांगलीच्या पलूसमधील एका शेतकऱ्यानं गायीच्या संगोपनाबरोबर दूध प्रक्रिया केंद्र सुरू केलंय. दिनकर मोरे या शेतकऱ्याची ही यशोगाथा सर्व शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. सांगली जिल्ह्यातील पलूसमधील शेतकरी दिनकर मोरे. MSc पर्यंत शिक्षण झालेले मोरे प्राध्यापक म्हणून काम करत होते. मात्र त्यांनी शेतीच्या आवडीपोटी 1982 ला नोकरी सोडून शेती व्यवसाय सुरू केला. या दरम्यान शेतीला जोडधंदा म्हणून म्हैस पालन त्यांनी सुरू केलं. सुरुवातीला त्यांच्याकडे 100 म्हशी होत्या. म्हशींच्या व्यवस्थापनाचा वाढता खर्च लक्षात घेऊन मोरे संकरित गायींच्या संगोपनाकडे वळले. सध्या त्यांच्या गोठ्यात 75 होल्स्टीन फ्रिजियन आणि 5 जर्सी गायी आहेत. मी 1980 MSc मॅथमॅटिक्स शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. मी सुरुवातीला पुणे जिल्ह्यामध्ये 2 वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यानंतर माझी पलूस गावी शेती असल्यामुळं, शेतीची आवड असल्यामुळं मी नोकरीचा राजीनामा देऊन पलूसला आलो. शेतीची आवड असल्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करायचा म्हणून 1998 ला 10 म्हशी खरेदी केल्या आणि गोठा चालू केला. त्यानंतर 1998 साली 10 म्हशी खरेदी केल्या. त्यानंतर स्टेप बाय स्टेप म्हशीची संख्या वाढवत जाऊन 2003 सालापर्यंत 100 म्हशी माझ्याकडे झालेल्या होत्या. त्यानंतर हा व्याप वाढल्यामुळे मी क्लासेस 2003 साली बंद केले आणि हाच व्यवसाय वाढवत गेलो. स्टेप बाय स्टेप मी या ठिकाणी गायी पण खरेदी करायचा निर्णय घेतला. 2004 साली 5 गायी खरेदी केल्या. त्याचे व्यवस्थापन करत असताना माझ्या लक्षात आले की म्हशीपेक्षा गायीचा व्यवसाय नफातोडा गायीचा जास्त असल्यामुळं स्टेप बाय स्टेप म्हशी संख्या कमी करत गेलो व गायीची संख्या वाढवत जाऊन 2006 ते 7 सालापर्यंत माझ्याकडे 200 गायी होत्या. जवळजवळ 2,500 ते 3,000 लिटर दूध माझे स्वतःचे होते. दुग्ध व्यवसायाबरोबरच मोरे यांनी दूध प्रक्रिया सुरू केली. त्यामध्ये त्यांना त्यांचे मित्र श्री पायगुडे, त्यांची पत्नी सौ संपदा, पुतणे विशाल आणि वैभव मोरे यांचं सहकार्य मिळत आहे. स्वतः मोरे, त्यांची पत्नी आणि त्यांचे पुतणे पलूस येथे डेअरी फार्मचं काम पाहतात. पुणे येथील केंद्राची जबाबदारी त्यांच्या मुली अमृता सुर्वे आणि हर्षदा मोरे सांभाळतात. सांगली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं त्यांना या वर्षीचा आदर्श गोपालक पुरस्कार देऊन गौरवलं आहे. त्यानंतर हेच दूध पुण्यामध्ये या ठिकाणी मी पॅकिंग करून विक्री चालू केली. जवळजवळ 10,000 लिटर दूध पुण्यामध्ये माझे पॅकिंग करून जायला लागलं. त्यानंतर गेली 2 वर्षे आम्ही पुण्यामध्ये स्वतःचे या ठिकाणी काउंटर उभे केलेले आहेत. 8 ते 10 स्वतःचे आउटलेट आहेत. माझ्या 2 मुली आणि जावई हेही या ठिकाणी पुण्याचा या ठिकाणी डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय पाहतात. त्यांचा स्वतःचे या ठिकाणी सॉफ्टवेअर कंपनी आहे. तरीसुद्धा त्यांना आवड असल्यामुळे डिस्ट्रीब्युशनचं जे काही सगळं काम आहे ते पुण्यात माझे जावई व मुली या ठिकाणी पाहतात. धारा काढताना गायींची हालचाल कमी व्हावी यासाठी दोन्ही गायींच्या मध्ये लोखंडी पाईप बसवण्यात आली आहे. पाणी देण्यासाठी गव्हाणीचा वापर करण्यात आलाय. दिवसातून काही वेळासाठी गायी मुक्तसंचार गोठ्यात सोडल्या जातात. त्यामुळे चांगला व्यायाम होऊन गायींचं आरोग्य चांगलं राहतं. गायींच्या चाऱ्यासाठी मोरे यांनी 3.5 एकर शेतीत गवताची लागवड केली आहे. माझ्याकडे एकूण 105 फूट लांब व 30 फूट रुंदीचे 2 मोठे गोटे आहेत. त्यामध्ये पहिला जो गोठा आहे त्याच्यामध्ये हेड टू हेड
या पद्धतीने जी गव्हाणीची निर्मिती केलेली आहे आणि नंतर जो गोटा दुसरा बांधलेला आहे तो टेल टू टेल काम करण्यास सोपे होते म्हणून त्या पद्धतीनं गोटा बांधलेला आहे. आणि तिसरा मी या ठिकाणी ओपन पद्धतीने या ठिकाणी मुक्त गोटा पद्धत या पद्धतीने 30 गायी मोकळ्या सोडलेल्या आहेत. या सर्व गायींचं नियोजन हे सकाळी 6 वाजता व संध्याकाळी 6 वाजता खाद्य घालतो. त्यानंतर त्यांचं मिल्किंग करतो. त्यानंतर त्यांना पाण्याची वगैरे सोय केलेली आहे आणि या पद्धतीनं एकूण खाद्य हे सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा आम्ही घालत असतो. या सर्व गायीच्या खाद्याच्या ह्याच्यासाठी माझ्याकडे 2.5 एकर हत्तीगवत वैरण आहे. ती वैरण आम्ही या ठिकाणी बारीक कुट्टी करून सकाळी आणि संध्याकाळी मिल्किंगच्या अगोदर त्यांना देत असतो. आणि त्यांना गोळी पेंड जी आहे ती गोळी पेंड दुधाच्या पटीत साधारणतः लिटरला 350 ग्राम या पद्धतीनं 2 वेळा देत असतो. आणि मका हस्क म्हणून जे काय आहे मक्याचं ग्लुकोज फॅक्टरीतनं निघालं रॉ मटेरियल हे साधारणतः एका गाईला 10 ते 12 किलो देतो. त्यामुळे गाईच्या भरड्यावरचा खर्च थोडा कमी होतो आणि आपला नफा वाढतो. या जनावरांचे जे लसीकरण असते ते वर्षातून 2 वेळा साधारणतः दिवाळीच्या सीझनला आणि मे ते जून महिन्यामध्ये हे जे काही शासकीय दवाखाने आहेत त्यांच्यामार्फत त्यांची ज्या वेळेला त्या ठिकाणी जी काही सिस्टीम चालू असते त्याप्रमाणे त्यांच्यामार्फत मी या ठिकाणी करून घेतो. सध्या दररोज 8,000 लिटर बंद पिशवी दूध त्यांच्या प्रकल्पाहून पुण्याला जातं. त्यातून दिनकर मोरे यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. दूध चांगल्या क्वालिटीचे होते. त्यामुळे पुण्याचे काही मित्र माझ्या इकडे आलेले होते गोटा बघण्यासाठी. त्यांनी दुधाची चव टेस्ट वगैरे सगळी पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे दूध चांगल्या क्वालिटीचे आहे, तुम्ही या ठिकाणी याचं मार्केटिंग पुण्यामध्ये करू शकता का बघा. मी त्यानंतर थोडा विचार केला आणि पहिल्यांदा 2006 साली दूध चिल्ड करून पुण्याला टँकरनं पाठवायला लागलो. त्यानंतर त्यांची डिमांड वाढल्यानंतर त्यांनी सांगितलं की चांगल्या क्वालिटीचं दूध आहे, थोडे प्रोसेस करून द्या. त्यामुळे मी नंतर त्यांना प्रोसेस करून द्यायला लागलो. दूध मला कमी पडू लागले म्हणून मी 2008-9 साली बाहेरचे सुद्धा या ठिकाणी संकलन चालू करून जवळजवळ 8,000 लिटर दूध माझ्याकडे झालं. मार्केटिंगच्या ह्याच्यामध्ये साधारणतः तुमचं मार्केटिंग वगैरे सगळी यंत्रणा जर चांगल्या प्रकारची असेल तर माझ्या अनुभवानुसार 30 ते 35% या व्यवसायात नफा राहायला काही अडचण मलाही झालेलं नाही. त्यामुळे 30 ते 35% नफा राहू शकतो. शेतीला पूरक म्हणून पशुपालन केलं जातं. मात्र दिनकर मोरे यांनी यापुढे जाऊन दूध प्रक्रिया केंद्र सुरू केलं आणि शेतकऱ्यांना एक नवी दिशा दिली आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास शेतकरी काहीही करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलंय. दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली. शेतीमित्रमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर घेणार आहोत शेतीविषयक तज्ज्ञांचं मार्गदर्शन.